देवदेवा मुरारी, तुझ विन भवसागरी कोण दासा सितारी। निशिदिनी बतमारी पावलो दंड भारी, चरण शरण शौरी धन्य माझे निवारी। तुझ विन मज देवा रक्षिता कोण आहे, सकल जन विसावा बंधु तू बाप माये। कवनगत करीशील कोण ठायासिनेसी, जय जय ऋषिकेशी शीनलो गर्भवासी। अत्री नंदन दत्तराज परवा, तारी जीवा दुस्तरी। भक्तांचा प्रतिपाळ तू करी सदा, अनंत विघ्नहरी। होता दर्शन ताप दुःख हरती, शंभोलिते वर्षुनी। करुणा में तुझ भावितो अवधूता, यावे आता धावुनी। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सह्याद्री शिखरे रम्य, अत्रि अनुसूयनन्दनम्। तौ वन्दे परमानन्दम्, श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं। श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं, श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं। हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, दीन दयानिधान। हे गोविंद हे गोपाल, हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल, हे दयानिधान। प्राणनाथ नाथ सखे, प्राणनाथ नाथ सखे। दीन दर्द निवार, हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल, हे दयानिधान। हे गोविंद
गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे दयानिधान हे दयानिधान गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समव्यापयोगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव करारविन्देन पदारविन्दं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं वटस्य पुत्रस्य पटशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि बालमुकुन्दं मनसा स्मरामि हरे कृष्णा 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 हरे हरे आपण सर्वांनी हरे कृष्णा 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 मागची मंडळी कृष्णा हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा दत्त माझा 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 दत्त माझा मी दत्ताचा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला हे दयानिधान हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे दयानिधान हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे दयानिधान हे दयानिधान जगद्गुरु श्री दत्तात्रय प्रभूंची ही कथा गेल्या 5 दिवसापासून आपण सर्वजण अत्यंत प्रसन्नतेने प्रसन्न असलेल्या परमेश्वराला जाणण्याचा आपण हा प्रयत्न करत आहोत। 7 दिवसांमध्ये परमेश्वराला जाणणं हे अवघड आहे। ज्या ठिकाणी 18 पुराण 4 वेद हे सुद्धा परमेश्वराला शोधू शकले नाही आणि शेवटी त्यांनी मान्य केलं की नेतीचं म्हणती बा तुझला आमच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ एक शक्ती आहे परंतु तिला आम्ही जाणू शकत नाही। आपण पामर जो पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहे अशा ईश्वराला आपण कसं जाणणार। थोडा बहुत प्रयत्न आपण करत आहोत।
नाही पूर्ण देव कळाला, परंतु माझ्या जीवनात दैनंदिन विधीसाठी त्या परमेश्वराने सांगितलेले जे तत्व आहेत ते तत्व तरी समजून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आपण करत आहोत. आजच्या या सत्रासाठी ज्यांची पावन उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे असे आदरणीय पूजनीय तपस्विनी मंगलताईजी बिडकर, आदरणीय पूजनीय तपस्विनी पूजाताई बिडकर, या दोन्ही तपस्विनी धर्ममाता रणाईसवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वांनी सर्वप्रथम त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. खरं तर काल आपल्याला वेळ अपूर्ण पडला. कथेचा नियम असा नाही की कथा अपूर्ण बंद करावी, परंतु परमेश्वराची धर्मवार्ता आहे आणि धर्मवार्ता असल्यामुळे कथेचे जे नियम आहेत तर काही नियम केवळ आपल्या सर्वांचा विचार करून ते आपल्याला बदलावे लागतात. श्री दत्तात्रेय प्रभूंचं हे अवतरण कार्य जे आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांची खूणगाठ सांगितली आणि भक्तजनांना म्हणतात की घाला घाला दंडवत, घाली का दंडवत. हे श्री दत्तात्रेय प्रभूंचं पदस्पर्शाने पवित्र झालेलं हे स्थान आणि श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अमोघ लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तजनांना निरूपण करतायत. एक एक लीळा अत्यंत गहन आणि अत्यंत महत्वाची आहे. भागवतामध्ये आणि श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरित्राची वेगळीकता पाहत असताना श्री दत्तात्रेय प्रभूंचे चरित्र खूप मोजके आहेत, पण भारदस्त आहेत, वजनदार आहेत. आपल्या जीवनाला कलाटणी आणणारे असे हे श्री दत्तात्रेय प्रभूंचे चरित्र आहे. याचा अर्थ आपण भागवताला कमी लेखतो असा अर्थ नाही. 9 रस सांगितलेले शास्त्रामध्ये शृंगार, हास्य, करुणा, वीर, रुद्र, भयानक. भागवतामध्ये शृंगार रस आहे आणि येथे जो श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरित्रामध्ये जो रस आपल्याला पाहायला मिळतो ना, हा भक्तीपर असलेला हा रस आहे. अंतकरणापासून ओलावा निर्माण होतो आणि त्या परमेश्वराला जाणण्याची एक इच्छा आपली निर्माण होते. आणि म्हणून आपण पाहतो की श्री दत्तात्रेय प्रभूंच्या नामातच एवढी शक्ती आहे. घरून निघाल्यानंतर निघू का नको, निघू का नको, येथे आल्यानंतर, येथे बसल्यानंतर एकदा का दत्तकथा आपली सुरू झाली की आपण त्या भाव विश्वामध्ये पूर्णपणे रमून जातो. ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंबद्दल भीती वाटत होती, आता त्या श्री दत्तात्रेय प्रभूंबद्दल प्रीती वाटायला लागली आणि ते श्री दत्तात्रेय प्रभू आता आपल्याला जवळचे वाटायला लागले. पंचावतारांकडे पाहत असताना श्री दत्तात्रेय प्रभू मला खूप जवळचे वाटतात. परमेश्वर अवतार जेव्हा धारण करतात तर अवतार धारण करत असताना तुम्ही बघा की श्री गोपालकृष्ण महाराजांनी अवतार धारण केला, त्यांचं जे कार्य, त्यांचं कार्य वेगळं आहे. राज्य कारभार चालवावं. इकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे जर बघितलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कुठल्याच ठिकाणी स्थिर नाही राहिले. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पादाक्रांत केला. ज्याच्या दर्शनाचा योग आहे, ज्यांनी दर्शनाचा योग जोडलेला आहे, ज्यांनी संभाषणाचा योग जोडलेला आहे, त्या जीवापर्यंत, अर्थवंत जीवापर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जात आहेत.
तीन प्रकारचे भाव सांगितलेले आहेत, अनुकूल, प्रतिकूल आणि उदास. तीन प्रकारचे लोक असतात. आता या ठिकाणी कथा सुरू आहेत ना, याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकारचे लोक आहेत. अनुकूल लोक असतील ते उमेश दादांना म्हणतील, उमेश दादा कधी करतायत, यावर्षी कार्यक्रम घेतायत का नाही घेत, लवकर कार्यक्रम घ्या, कोणाला तरी सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे कोण म्हणतील? अनुकूल लोक म्हणतील. आता याच्यामध्ये प्रतिकूल असे लोक आहेत, काही काम नाही उमेश दादाला आणि या लोकांना पण काही काम नाही, विनाकारण आपलं जीवन 2 तास वाया घालवतायत. ते प्रतिकूल आहे. मस्तपैकी घरी थांबावं, जेवण करावं, टीव्ही पाहावी, मनोरंजनाचं काहीतरी साधन करावं, बस. असा कोण विचार करतील? जे प्रतिकूल आहेत ते. आणि याच्यामध्ये जो तिसरा जो टप्पा सांगितला ते म्हणजे उदास. तुमची कथा चालू आहे का तुमची व्यथा चालू आहे, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही. ते कथेला तर येणार नाही, आपल्या घरीच बसतील, परंतु आपल्या स्पीकरचा जर आवाज जर त्यांच्यापर्यंत जात जर असेल ना, तर त्यांच्या टीव्हीचा ते आवाज वाढवतील. तुमची कथा तुम्हाला लखलाप, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही. याला म्हणतात की उदास. आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंकडे पाहत असताना श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी जोही भक्त आम्हाला पाहायला मिळतो तो अनुकूल आहे. उदास कोणीच नाही आणि प्रतिकूल सुद्धा कोणीच नाही. श्री गोपालकृष्ण महाराजांकडे जर बघितलं तर श्री गोपालकृष्ण महाराजांच्या ठिकाणी काही उदासही आहेत आणि काही प्रतिकूल सुद्धा पाहायला मिळतात. श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी नाही. आणि जोही भक्त श्री दत्तात्रय प्रभूंकडे आलेला आहे त्याची आधी परिपूर्णपणे तयारी झालेली आहे, त्याची तशी योग्यता घडलेली आहे. एक तर अमोघ दर्शन श्री दत्तात्रय प्रभूंचं सांगितलं, सहजासहजी त्यांचं दर्शन होणार नाही, परंतु ज्याला दर्शन झालं तर दर्शनासरीसेच त्याचं उद्धरण. किती जवळचे वाटतात सांगू तुम्हाला आणखीन श्री दत्तात्रय प्रभू. श्री दत्तात्रय प्रभूंनी आम्हाला आमची दिनचर्या शिकवली. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे हे कोणी शिकवलं? श्री दत्तात्रय प्रभूंनी शिकवलं. श्री गोपालकृष्ण महाराजांनी आम्हाला आहार शिकवला. कटवल्मलवना तुष्ण तुष्ण रिक्ष विदाहिन आहारा राजस चेष्टा दुःख शोकमय प्रदान. त्यांनी आहार सांगितला की 3 प्रकारचा आहार आहे, तुम्हाला सात्विक आहार तुम्हाला सेवन करायचा. पण श्री दत्तात्रय प्रभूंनी आम्हाला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आमची दिनचर्या कशी असली पाहिजे हे श्री दत्तात्रय प्रभूंनी आम्हाला सांगितलं. नुसतं सांगितलं नाही तर स्वतःच्या कृतीमध्ये ते आचरणात आणलं. आपण म्हणतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो जसं बोलतो त्याचं आचरण जर तशा पद्धतीचं जर असेल तर त्याचे जे पाय असतात ना ते पाय सुद्धा पूजनीय असतात, वंदनीय असतात. त्या पायांची पूजा केली जाते. एखादा फक्त पांडित्य प्रदर्शन करत असेल परंतु आचारा आणि विचारामध्ये आपल्याला जर त्याची फारकत जर दिसत जर असेल तर असे जे लोक आहेत तर त्या लोकांना आपण वंदन करणं आपण टाळतो. श्री दत्तात्रय प्रभूंनी फक्त सांगितलंच नाही तर श्री दत्तात्रय प्रभूंनी प्रत्यक्ष अनुकरण करून दाखवलं. तुम्ही जेवढे बिझी नसाल तेवढे श्री दत्तात्रय प्रभू बिझी असतात. तुम्ही एखाद्याला सांगतात नाही नाही मला खूप काम आहे आणि काय सांगू आज एवढं मला काम आहे मी काय सांगू शकत नाही तुम्हाला. अरे तुमच्यापेक्षा श्री दत्तात्रय प्रभू किती बिझी आहेत माहिती तुम्हाला. पश्चात प्रहरी नित्य काशीचे स्नान करणे, बद्रिक आश्रमला जाऊन तेथे शास्त्र निरूपण करणे, दुपारी भिक्षा मागण्यासाठी कोल्हापूरला जाणे,
मागितलेली जी भिक्षा आहे ती भोजन करण्यासाठी पांचाळेश्वरला येणे आणि रात्रीची विश्रांती करण्यासाठी पुन्हा माहूरला येणे. तुम्हाला जर सांगितलं चांगल्या कंपनीची तुम्हाला गाडी देतो आणि तुम्ही अशा पद्धतीने क्रम करा रोजचा, तो तुमच्याकडनं होऊ शकत नाही. अरे किती फिरणं येते आणि किती. सकाळी काही माणसं आलेले होते, आमचे नाशिकचे सन्मित्र आलेत, पंकज रोकडे, वेटलेसचं हे घेऊन. आणि मग ते माणसं बोलले की जरा आम्हाला चेकअप करायचं आहे. त्यांनी चेकअप केलं. आता ते सगळे उपदेशी, त्यांचा सूत्रपाठ अगदी म्हणजे सूत्रपाठातले संपूर्ण सूत्र त्यांचे मुखोद्गत आहे. अभ्यास त्या उपदेशी लोकांचा चांगला आहे. डॉक्टरने तपासलं. डॉक्टरने सांगितलं की तुमचं जे वेट आहे ते खूप वाढलेलं आहे. तुमच्या अंगावरची जे शरीरावरची जी चरबी आहे ती वाढलेली. कलियुगाचं तुमचं जे आयुष्य ते कमी, परंतु शरीर मात्र पुढे सरकलेलं आहे, पोट पुढे निघालेलं आहे. ते म्हटले ठीक आहे बाबा, आता पुढचा तर सांगा उपाय काय करायचे याच्यावर. आणि मग त्यांनी उपाय सांगायला सुरू केले की तुम्ही रोज फिरायला जात जा, सकाळी लवकर उठा, भोजन करत असताना नीटनेटकं भोजन करा, तेलकट खाऊ नका, गोड खाऊ नका. अनेक त्यांनी उपाय सांगितले. मी विचार करत होतो, आपण रोज सकाळी उठून श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करतो, श्री दत्तात्रय प्रभूंच्या आपण धावा करतो, व श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृतीचा हा आदर्श पहिल्यापासून जर आपण अंगीकृत जर केला असता तर आता आपली तब्येत स्थूल आपलं शरीर झालंच नसतं कधी. आपण जाणूनच नाही घेतलं श्री दत्तात्रय प्रभूंना. एवढं फिरणं, बरं एका मिनिटाचाही फरक त्याच्यामध्ये पडणार नाही. तुम्ही भर उन्हामध्ये तुम्ही पांचाळेश्वरला जा आणि ज्या वेळेला दुपारची आरती सुरू होते ना, तेव्हा त्यातलं जो सात्विक जे वातावरण आहे ते फक्त अनुभवून बघा. वरून उन्हाचे चटके बसतात, खाली सुद्धा पायाला चटके लागतात, कारण नदीच्या पात्रामध्ये असलेलं ते स्थान. परंतु 12 वाजल्यानंतर ऊन जाणवत नाही. अत्यंत प्रसन्न वातावरण तेथे निर्माण होतं, कारण त्या ठिकाणी साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचं आगमन झालेलं असतं. कधी माहूरला गेलेत तुम्ही? माहूरला त्या देव दिवेश्वरीच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा. मुळातच वृक्ष असलेलं थोडस ठिकाण, कारण पाण्याची कमतरता आणि त्याच्यामुळे झाडं झुडपं काही पाहायला मिळत नाही. फक्त डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आजूबाजूला. आणि तेथे जर तुम्ही जर गेले तर तुम्हाला करमणार नाही, तुम्हाला थांबू वाटणार नाही. पण सायंकाळच्या वेळेला तुम्ही जा की जेव्हा श्री दत्तात्रय प्रभू निद्रा करण्याच्या वेळेला येतात त्या वेळेला, आणि अनुभूती घेऊन बघा कशी तुम्हाला अनुभूती तिथे प्राप्त होते. आमचा तेवढा अधिकार नाही, परंतु आमच्यापेक्षाही जे आमचे पूर्वज होते, परमेश्वराला त्या जीवांची कणव चांगल्या पद्धतीने होती. त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंचा साक्षात्कार तेथे घडलेला आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. असे अनेक भक्त आहेत की ज्यांना श्री दत्तात्रय प्रभूंच्या या श्रीमूर्तीचा साक्षात्कार त्यांना घडला, त्यांना दर्शन घडलं. आमच्या महानुभाव पंथाचे एक आचार्य होऊन गेले पंडित विश्वनाथ पास बाळापूरकर. सर्वज्ञांनी विहित केलेल्या आचाराप्रमाणे माहूरला कोणी जात नव्हतं. त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंची आराधना केली, श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण त्यांनी केलं. आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण केल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू त्यांना प्रसन्न झाले. आणि त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला 12 ज्योतिर्लिंग पाहायला मिळतात, त्या पद्धतीने त्यांनी या माहूरच्या सभोवताली 12 खांडी त्यांनी तयार केली. एवढी सोपी नव्हती. आता आपण वाहनाने जातो तरी आपण थकून जातो. त्यांनी तिथला एक एक विशेष आपल्या डोक्यावर घेऊन, पायामध्ये कुठलेही पादत्राणे न वापरता आणि फक्त श्री दत्तात्रय प्रभूंचा नामाचा उच्चार करत करत त्या पर्वतापर्यंत 12 ठिकाणी ते पोहोचले. आणि तिथं श्री दत्तात्रय प्रभूंच्या त्या विशेषाची त्यांनी स्थापना केली. आज कितीतरी समाज तेथे जातो आणि आपल्या दुःखाची निवृत्ती करून घेतो. श्री दत्तात्रय प्रभू कळणं हे खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे.
आणि ज्याला श्री दत्तात्रय प्रभू समजलेच नाही ना, तो श्री दत्तात्रय प्रभूंचा वापर फक्त संकटापुरता करेल. आपले काही माणसं ठरलेले असतात, त्यांची कधी आपल्याला आठवण येत नाही, पण एखादं संकट आलं की मग आपल्याला त्यांची आठवण येते. खिशामध्ये पैसे असले की त्या माणसाची आठवण येत नाही, आणि खिशातले पैसे संपले, आपण कोणाकडे जरी मागितलं कोणी आपल्याला देणार नाही. एकच व्यक्ती आपल्याला देऊ शकते आणि ती व्यक्ती म्हणजे अमुक व्यक्ती. तसं तर आपलं धर्मरूप जीवन झालेलं आहे. सुखामध्ये आपल्याला परमेश्वर आठवत नाही आणि दुःखामध्ये मात्र तो परमेश्वर आपल्याला सदोदितपणे आठवतो. आणि मग आपण विडे करतो, मग आपण दत्तात्रय कवचाचे पारायण करतो. का बरं? देवाला कळत नाही तुम्ही किती स्वार्थी झालात ते. देवाला आपण मोहामध्ये अडकवतो. देवा, माझं जर काम जर केलं तर तुला मी असं देईल, मी तुला ते कबूल करेन. आणि अशा मोहातून देवाकडनं आपण काम करून घेण्याचा प्रयत्न करतो. देव काय तुम्हाला बालक वाटला का? तुम्ही प्रलोभन कोणाला देताय? तुमच्या मुलांना तुम्ही प्रलोभन देता. तुमचे मुलं जर कुठे जर जात नसेल तर बघ, माझं काम जर केलं तर तुला मी चॉकलेट देईन. आणि त्या चॉकलेट पोटी तो काय करतो की मुलगा तुमचं काम करतो. देवाला आपण काय करतो? देवाला आपण असंच तर प्रलोभन दाखवतो. म्हणतो देवा 51 नारळ अर्पण करेल, देवा 100 पेढे तुला मी अर्पण करेन. आपली जी भक्ती आहे ती भक्ती चुकलेली आहे. भक्ताची व्याख्या करत असताना भक्त तो की जो कधीच विभक्त होत नाही त्याला भक्त असं म्हणतात. दैवल ऋषी चुकलेले होते. निराकार असलेल्या परमेश्वराला जाणायचा हा शुद्ध हेतू, परंतु तो हेतू नंतर मात्र बिघडला. आपल्या तपाचं सामर्थ्य वाढलं आणि म्हणून रोज मुठभर टाकलेली ती वाळू आता त्या वाळूने उग्र अशा प्रकारचं उंची त्याने धारण केली आणि स्वर्गातील देवी देवता लोकांना आता त्याचा त्रासदायक झाले. देवता लोक श्री दत्तात्रय प्रभूंकडे गेले. श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा बद्रिकाश्रमावरनं माहूरला आले. त्या देवल ऋषीचं जे आसन होतं त्या आसनावर बसले. नित्यविधीप्रमाणे देवल ऋषीने स्नान केलं, मुठभर वाळू घेतली, काही फुलं हातामध्ये घेतली, गंध अक्षदा त्यांनी हातामध्ये घेतली आणि आता निघाला. त्या लिंगाकडे तो निघाला की त्यांनी जे वाळूचं बनवलेलं होतं उंच अशा प्रकारचं. पाहतो इथे मात्र कोणीतरी बसलेलं आहे. 12 कोसाच्या आतमध्ये येण्याची कोणाची हिंमत नाही. आणि हा कोण इथे येऊन बसला? आणि म्हणून जेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंचं जेव्हा मुखमंडल त्यांनी बघितलं, क्षणभर तो सुद्धा विसरून गेला. अत्यंत प्रसन्न असलेलं श्री दत्तात्रय प्रभूंची ती श्रीमूर्त, तरी सुद्धा अहंकार नाही संपला. अरे जगामध्ये असे कितीतरी शक्तिशाली असतात म्हटले. झाली असेल हिम्मत, काहीतरी असेल त्यांच्याजवळ, म्हणून 12 कोसाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. माझ्या आसनावर ते बसले, पण म्हणतात माझ्या एवढं सामर्थ्य या समोरच्या पुरुषाकडे नाही. फूल घेतलं हातामध्ये, आहे त्या जागेवरनं आपला जो हात आहे तो हात त्यांनी उंच केला. इतका त्यांनी उंच केला, इतका त्यांनी तो हात वाढवला की तो स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला. आणि त्या लिंगाचं जे काही वरचं जे टोक होतं त्याच्याही वर त्यांनी आपला हात नेला आणि जे फुलं आणलेले होते ते फुलं त्या लिंगाला ते अर्पण केले. कारण देवतेचा विधी आहे, काही जरी झालं तरी देवतेच्या विधीमध्ये खंड पडता कामा नये. तुम्ही एखाद्या देवतेच्या मूर्तीला तुम्ही फुलं वाहतायत आणि तुम्हाला विंचूने जर दंश जर केला आणि तुम्ही टाकणारे, तुम्ही आता फुल वाहणार होते, परंतु वाहणारा फुल तुम्ही बाजूला जर हात जर घेतला तर देवता तुम्हाला लगेच शिक्षा करेन. देवता विचार नाही करणार की तुम्हाला विंचू चावला का, काय झालं. ती म्हणेल काही होऊ दे, तू आधी तुझं काम कर. देवल ऋषी मनामध्ये तोच विचार करतात. या सामर्थ्यशाली पुरुषाचा समाचार आपण घेऊ, पण आधी आपण आपला विधी करू. तुच्छतेने हसतोय श्री दत्तात्रय प्रभूंकडे. येऊ शकतात, 12 कोसाच्या आतमध्ये बसू शकतात माझ्या सिंहासनावर, पण माझ्यासारखं सामर्थ्य तुमच्याकडे नाही.
श्री दत्तात्रय प्रभू मात्र स्मित हास्य करतात. जे मन प्रसन्न असतं तिथे एक आगळी आणि वेगळी प्रसन्नता असते. जे मन संशयी असतं, जे मन द्वेषपूर्वक वर्तन करणारं असतं, त्याचे चेहरे मात्र चिंतातूर झालेले असतात. रागाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी सुस्पष्टपणे तेथे दिसत असते. त्यांनी आपला विधी केला, हात खाली घेतला आणि आता श्री दत्तात्रय प्रभूंनी हात उंच करायला सुरुवात केली. त्यांनी तर फक्त त्या लिंगाच्या जवळ फक्त हात केला. श्री दत्तात्रय प्रभूंनी बसल्या जागेवरून हात उंच केला. इतका विशाल त्यांनी हात उंच केला. देवल ऋषी फक्त पाहत राहिला. श्री दत्तात्रय प्रभूंना त्या लिंगाची पूजा नव्हती करायची, तर श्री दत्तात्रय प्रभूंना देवल ऋषीच्या अहंकाराचं जे प्रतीक होतं ते लिंग ते नष्ट करायचं होतं. आता श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या लिंगावर हात ठेवला. त्या लिंगाला आपल्या हाताने दाबायला त्यांनी सुरुवात केली. बघतोय तो देवल ऋषी क्षणाक्षणाने ते जे लिंग आहे ते आता पाताळामध्ये चाललेलं आहे. त्याची जी उंची आहे ती उंची आता कमी होत चाललेली आहे. कितीतरी वर्षापासून तपसाधनेच्या माध्यमातून एवढी उंची त्यांनी प्राप्त केली, परंतु ती उंची मात्र परमेश्वराला आवडलेली नाही. तुमची उंची पाहिजे ती निकोप असली पाहिजे. तुमची उंची जर इतरांचा मनस्ताप करणारी जर असेल, तुमची उंची जर इतरांसाठी जर ती त्रासदायक जर ठरत जर असेल, तर ती उंची काय कामाची? ती उंची काहीच कामाची नाही. आम्ही बिल्डिंग बांधतो, समोरनं सार्वजनिक रस्ता असतो. आता रस्ता असल्यामुळे आम्ही 2 इंच इकडे सरकू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये काही लोक बरोबर डोकं लावतात आणि म्हणतात की आता आपला जो स्लॅब आहे ना वरचा, तो आपण 3 फूट आता पुढे घेऊन टाकू. खालून आपल्याला जागा वाढवता येत नाही, फोडून वाढवायला काय हरकत आहे? अरे पण तुमची वाढलेली उंची त्या रोडवरनं जाणाऱ्या वाहनांसाठी डोकेडोकी ठरते, याचा तुम्ही कधी विचार केला का? आणि अहंकाराची जी उंची आहे ती उंची परमेश्वराला आवडत नाही. अहंकाराने युक्त असलेला भक्त तो परमेश्वराला कधी आवडत नाही. आणि जेथे अहंकार आहे त्याचं अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये एक महत्वाचा प्रसंग पाहायला मिळतो. विष्णू स्वामी नावाचा एक साधक आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं परिभ्रमण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जो तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना वेधतो आहे. विष्णू स्वामीकडे काही सिद्धी होते, त्या सिद्धीच्या सामर्थ्याने तो लोकांना चमत्कार करून दाखवायचा. आणि शेवटी जगाचा नियम असा आहे की जेथे चमत्कार तेथे नमस्कार. तुम्हाला जर सांगितलं ना मला भविष्य पाहता येतं, आजच्या पेक्षा उद्या सकाळी लवकर जास्त गर्दी येथे जमा होईल की बाबा आम्ही प्रवचनासाठी अर्धा तास आधी येतो, पण पहिल्यांदा तुम्ही आमचा हात बघा. चमत्काराला नमस्कार आहे. विष्णू स्वामी विचार करतात, लोक माझी एवढी स्तुती करत होते, लोक एवढा माझा जय जयकार करत होते, हे श्री चक्रधर स्वामी आले आणि या श्री चक्रधर स्वामींच्या मागे अख्खा समाज धावतोय. नाही, मला काहीतरी आता करावं लागेल. जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे लोक गेले त्यांना पुन्हा माझ्याकडे आता वळवावं लागेल. एका दिवशी त्यांनी गावात आला. त्यांनी सांगितलं, देशवंडी सारखं गाव होतं. म्हटले बघा अमुक दिवशी अमावस्या का पौर्णिमा त्या दिवशी मात्र मला स्वर्गात जायचंय. इंद्राचं मला आमंत्रण आलेलं आहे आणि त्याला मला भेटण्यासाठी जायचं. लोक म्हटले अमेरिकेला आम्ही जातो, जपानला आम्ही जातो आणि स्वर्गात जिवंतपणे तर कोणी गेलं नाही. आणि विष्णू स्वामी म्हणतात की मला स्वर्गात जायचंय, मला इंद्राने बोलवलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि झालं. लोकांची श्रद्धा ही बदलत राहते. आमची फसगत कशामुळे झाली माहिती तुम्हाला? आमची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा सातत्याने ती बदलत जाते.
आज आमची यांच्यावर श्रद्धा असते, कालांतराने आमची त्यांच्यावर श्रद्धा जाते, कालांतराने आमची त्यांच्यावर श्रद्धा जाते, अशी आमची श्रद्धा बदलत जाते. ज्यांचे फोटो आम्ही आमच्या घरामध्ये लावत होतो, वृत्तमानपत्रामध्ये ते कारागृहात बंद झाले म्हटल्यानंतर आपण आपली श्रद्धा लगेच बदलून टाकली. नाही, आता त्यांची भक्ती नाही करायची, आता आम्हाला दुसऱ्यांची भक्ती करायची. कालांतराने त्यांच्यापेक्षा आणखीन कोणी दमदार आपल्याला चमत्कार दाखवला, आपण म्हणतो अरे या बाबापेक्षा हा बाबा आपला चांगला, लगेच आपण तिकडे सरकतो. विष्णू स्वामी म्हटले की काहीतरी करावं लागेल. त्यांनी सांगितलं लोकांना, आणि लोकांना त्यांनी सांगितलं मला जायचंय. कुठे मला जायचंय? स्वर्गामध्ये मला जायचंय. आता ठरला दिवस. सकाळी सकाळी विष्णू स्वामी आले. लोकांनी जय जयकार करायला सुरुवात केला. लोकांनी गळ्यामध्ये फुलांचे हार टाकले. लोकांनी जय जयकार करत असताना इतका त्यांचा उदो उदो केला. कोणी रथ आणला, म्हटले की नाही नाही तुम्ही जाणार आहे, आधी मला मिरवणूक तुमची काढू द्या. ते म्हटले की नाही, मी वर्ण खाली आलो की मग जंगी माझं मोठं स्वागत करा, मस्तपैकी फलक वगैरे लावा, बॅनर वगैरे लावा माझे. तुम्हाला माहिती बॅनर कोणाचे लागतात? असंतुष्ट व्यक्तींचे बॅनर लावण्याची गरज पडते. जो संतुष्ट आहे त्याचं काही बॅनर नाही लावलं तरी काही फरक पडत नाही. सगळे लोक जमा झाले. मुहूर्त ठरलेला होता. सगळीकडे जय जयकार सुरू होता. त्या विष्णू स्वामीकडे घुटिका सिद्धी नावाची एक छोटीशी गोळी होती, तिच्यामध्ये सामर्थ्य होतं. ते घेतलं आपल्या तोंडात, बरोबर ओठाखाली त्यांनी ती घुटिका सिद्धी तेथे लपवली. आता ते घुटिका सिद्धी लपवल्यामुळे त्याच्या सामर्थ्याने अधांतरी आता विष्णू स्वामी आकाश मार्गे वरवर चाललेले होते. आजपर्यंत मेल्यानंतर माणसं वर जातात हे लोकांना माहिती होतं, परंतु जिवंत माणूस आणि तो असा बिना कुठल्या आधाराने तो आता वर चालला हे बघून तर लोकांना खूपच आश्चर्य वाटले. आणि लोक म्हटले की या भूतलावर आमच्या विष्णू स्वामी सारखे दुसरे कोणतेही महाराज नाही. जय जयकार सुरू झाला त्यांचा. आकाश मार्गे ते वर चाललेले आहेत, इतके वर चाललेत. आता लोकांना थोडेसे अंधुक अंधुक तेथे दिसत आहेत, परंतु लक्षात घ्या दैवाला कधीही आपला अहंकार सहन होत नाही. तो कधीही सहन नाही होत. चांगले चांगले इथे आले आणि चांगले चांगले निघून गेले, याच मातीमध्ये निघून गेले. माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोहे, माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो ये कबीरा, मैं रोंधूंगी तो. माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोह. एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो है कबीरा, मैं रोंधूंगी तो. मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे, मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे. अमंगळाने जीवन भरले प्रभुराया माझे दयाळा, प्रभुराया माझे. मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे. अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे दयाळा, प्रभुराया माझे. विष्णू स्वामी चाललेत आकाश मार्गे.
नाही सहन झालं. काहीतरी धूळ नाकामध्ये गेली, जोरात शिंक आली. जशी शिंक आली तशी जी घुटिका सिद्धी होती तोंडातली ती निसटली आणि ती खाली पडली. आता ज्याच्या आधाराने विष्णू स्वामी वर चालले होते, पेट्रोल संपल्यानंतर आता त्याचं वर काय काम. पण बघा, लोकांची आशावादी लोक असतात खूप. विष्णू स्वामींच्या तोंडातील घुटिका सिद्धी निघाली. विष्णू स्वामी आता उलटे खाली येत आहेत. सरळ जाणारा माणूस आता डोकं खाली झालं, पाय वर झाले, कपडे जे होते ते कपडे सुद्धा खाली आले. लोक म्हटले की अरे विष्णू स्वामी खाली का बरं येत आहेत, काय झालं असेल बरं नेमकं. लोक म्हटले अरे नाही, त्यांचं काहीतरी विसरलं असेल म्हणून ते पुन्हा खाली येत असतील. एक जण म्हटलं अरे नाही, पण सरळ गेले तर सरळ त्यांनी खाली यावं, परंतु असे उलटे का बरं खाली येतात. नाही म्हटले, ते नाशिकला गेले होते, आपलं पंकज रोकडे त्यांच्याकडे, त्यांनी वेटलेसचं त्यांना औषध दिलं, योगा सांगितला, खाली डोकं करायचं, वर पाय करायचं, म्हणजे लवकर तुमचं वजन कमी होईल. अरे म्हटले जमिनीवर योगा करतात आणि योगा असा आकाशमार्गे कसा. बघा, तरी सुद्धा जय जयकार ते संपायला तयार नाही. लोक आशावादी असतात. म्हटले येतील खाली आले की पुन्हा वर जातील, आपण येथे सगळेजण थांबूया. आमचे स्वामी म्हटले की पाण्यात पडला म्हणून तो वाचला, नाहीतर काय झालं असतं. सांगायचं तात्पर्य तेवढंच, अहंकार हा आपल्या जीवनाला शोभत नाही. आपण जे दागिने अंगावर घालतो ना, ते सात्विक वृत्तीने जर घातले तर ते तुम्हाला शोभायमान वाटतील. पण द्वेषा आणि मत्सरापोटी जर तुम्ही जर अंगावर सोनं जर घालत जर असाल तर तुम्ही कितीही सुंदर असाल, पण तुमची सुंदरता अध्यात्माच्या समोर चालणार नाही. तिच्या बोटात अंगठी, मग माझ्या बोटात का नको. बरं, आपली अभिलाषा एवढी असते की अंगावर जर दागिने जर घातले तर लोक, म्हणजे आपल्या मैत्रिणींनी म्हटलं पाहिजे कधी घेतलं हो, कोणत्या दुकानातून घेतलं आणि कितीला पडलं. आणि आपल्याला आशा असते की त्यांनी बघितलं पाहिजे. बाहेर प्रवासाला जात असताना सांगतात की गळ्यामध्ये आतमध्ये घाला, दिसलं नाही पाहिजे, चोरी होते. आपण मुद्दाहून बाहेर काढतो ना, आपण म्हणतो नाही दिसलं पाहिजे की माझ्या गळ्यात पण काही की सोनं आहे. एक बाई आली प्रवचनाला आणि आल्यानंतर असे समोर ते बसले. तिने कधीच अंगठी घेतलेली नव्हती, तिने अंगठी घेतली त्या दिवशी, ती अशी बोटामध्ये घातली. आता थंडीचे दिवस, सगळ्यांनी शॉली आणल्या, शॉली अशा पांघरून घेतल्या, हिने मात्र शॉल आणली नाही आणि ती हात असा ती बाहेर काढायची. काही आपण म्हटलं की वा वा म्हणायचे, काही झालं की ती वा वा म्हणायचे. मी म्हटलं लोक टाळ्या वाजवतात, लोक हसतात, पण वा वा म्हणणार असं तर कोणीच नाही सापडलं. मी म्हटलं एकदाच त्यांना पोचपावती आपण दिली पाहिजे, म्हणजे निदान ते शांत तरी बसतील. मी म्हटलं खऱ्या भक्तांमध्ये हे भक्त पाहायला मिळतात. मी काही सांगितलं की लगेच हात वर करतात आणि वा वा ते म्हणतात. ती बाई तेवढ्या तोटली म्हणे, बाबा स्तुती करू नका, माझ्या नवऱ्याने आजच अंगठी आणली, ती मला तुम्हाला दाखवायची. तुमचं प्रवचन तुम्ही काय सांगितलं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. उंची आम्हाला आवडते, पण ती उंची मात्र निकोप असली पाहिजे. बघितलं, देवल ऋषीने इतक्या वर्षापासून जी साधना आपण केली, त्या साधनेचं फलित की ते लिंग आता चालले पाताळामध्ये चाललेलं आहे. लक्षात आलं की आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली. आपला हेतू काय होता आणि नंतर आपण काय करून बसलो. समोर ज्या व्यक्तीला आपण आव्हान दिलं ती व्यक्ती सिद्ध साधक व्यक्ती नाही, ती तर परमेश्वराचा अवतार आहे. ज्या शक्तीला जाणण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला होता, आता आपला अहंकार नष्ट करण्यासाठी त्या शक्तीला येथे प्रकट व्हावं लागलं आणि ती व्यक्ती येऊन आपला अहंकार आता नष्ट करते. अहंकाराचा उंचीचा हात आता खाली आला. ज्या वेळेला आपला एकटा हात जेव्हा वर जातो ना, तो अहंकाराचा असतो. पण हे दोन हात जेव्हा एकत्र येतात ना, आणि एकत्र जेव्हा येतात, त्यातला अहंकार नष्ट झालेला असतो, त्याच्यामध्ये शिल्लक राहतो ते फक्त काय, शरणांगती. दोन हात जोडले जातात, शरणांगतीचं प्रतीक आहे.
शरण आल्याचं ते प्रतीक आहे. 2 हात जोडले गेले त्यांचे. श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करतायत की हे दयाळा, हे परमेश्वरा, त्राहिमाम त्राहिमाम. अंधकारयुक्त माझं जीवन झाल्यामुळे माझ्या जीवनाला अज्ञानाचे लेप लागलेले होते आणि अज्ञानामुळे माझं जे जीवन आहे ते जीवन पूर्णपणे मळलेलं गेलेलं होतं. मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे. तूने मुझको जग में भेजा देकर निर्मल काया, आकर के संसार में मैंने इसको दाग लगाया. जन्म जन्म की मैली चादर कैसे दाग छुड़ाऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे. समोर श्री दत्तात्रय प्रभूंचे श्रीमूर्त आहे. देवल ऋषींच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, ज्या निराकार शक्तीला मला प्राप्त करायचं होतं, ज्याच्यासाठी मी हे सर्व साधना केली, परंतु त्याच साधनेला आता मात्र गालबोट लागलं. आधी मी तसा नव्हतो रे परमेश्वरा. आधी माझ्या मुखातून मी तुझं नामस्मरण करायचो, निशिदिनी मी तुला आठवायचो, परंतु अहंकाराचे पापुत्रे माझ्या या जीव स्वरूपाला चढले आणि तुझं जे निर्मल अशा प्रकारचं जे नाव आहे ते मात्र मी कधी घेऊ शकलो नाही. हे परमेश्वरा, निर्मल वाणी पाकर तुझसे नामन तेरा गाया, नैन मूंद कर हे परमेश्वर कभी न तुझको ध्याया. मन वीणा की तारे टूटी अब क्या गीत सुनाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे.
इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी न आया। जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया। हे हरिहर मैं हार के आया, अब क्या हार चढ़ाऊं। मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं। हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊं। मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे। देवल ऋषीच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आहेत। हात त्याने श्री दत्तात्रय प्रभूंच्या समोर जोडलेले आहेत आणि क्षणाक्षणाने त्याने अहंकाराचं जे प्रतीक होतं, अहंकाराची जी उंची होती, त्या अहंकाराला आता श्री दत्तात्रय प्रभू मात्र दाबत आहे, जमिनीमध्ये मातीमध्ये त्याला तेथे घालत आहे। काय करावं सुचेना असं झालं। श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणावर लोटांगण घातले त्यांनी। देवा थांब, फक्त माझी एक विनंती, दयाघना परमेश्वरा, फक्त माझी एक विनंती। जे जमिनीमध्ये चाललेलं जे लिंग होतं ते थोडस वर राहिलं, फक्त 3.5 हात ते वर राहिलं। श्री दत्तात्रय प्रभू त्याच्याकडे पाहत आहेत, देवल ऋषीकडे। हे दयाघना परमेश्वरा, माझ्यामधला अहंकार आता पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि आजपासून मी तुझा अनन्य भक्त मी झालेलो आहे। देवा, एकच फक्त विनंती आहे, एकच विनंती। हे जे लिंग आहे ना, हे थोडं तरी वर राहू दे। इतिहासामध्ये त्याची आठवण असली पाहिजे। जो कोणी भविष्यात येईल ना, त्या लिंगाकडे बघितल्यानंतर त्याला समजलं पाहिजे, हे दैवल्याला झालेला जो अहंकार होता, तो अहंकार या लिंगाच्या माध्यमातून श्री दत्तात्रय प्रभूंनी नष्ट केलेला आहे। याची साक्ष असू दे ना देवा। त्राहिमाम, मी तुला शरण आलेले परमेश्वरा। श्री दत्तात्रय प्रभूंनी ते लिंग 3.5 हात वर ठेवलं। बाकीचं जेवढंही लिंग होतं ते सगळं जमिनीमध्ये तेथे दाबलं। आपल्या आसनावर श्री दत्तात्रय प्रभूंना पुन्हा बसवलं। श्री दत्तात्रय प्रभूंची पूजा केली, षोडशोपचारी पूजा, 16 प्रकारची पूजा शास्त्रामध्ये सांगितलेली। औभानम आसनम पाद्यम मर्गदान मतपरम मधुपर्क पवित्रंच स्नानं वस्त्र विभूषणं धूपदीपंच नैवेद्य फलं तांबूलमेव च पुष्पांजलिर्नमस्कारो इति षोडोपचारी स्मृता। 16 प्रकारची पूजा सांगितली शास्त्रामध्ये। अश्रूंच्या धारा सुरूच आहे अखंडपणे आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं पूजन करणं सुरू आहे। श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले। देवल ऋषीचा अहंकार नष्ट झाल्यानंतर आणि तो श्री दत्तात्रय प्रभूंना अनन्य भावे शरण आल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हटले की देवला सांग तुला काय पाहिजे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो। ते म्हटले की देवा काय मागू मी आता, जे मला प्राप्त नव्हतं त्याच्यासाठी तर मी एवढा प्रयत्न केला, माझा हट्ट वेगळा होता, हा माझी दिशा चुकली
आणि तो जो परमेश्वर आहे तो परमेश्वर आता मला भेटला. आता मला कशाची गरज आहे? आता मला कशाची गरज नाही. अरे देव भेटल्यानंतर कशाची गरज असते का? कशाची तर गरज नाही. श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, फक्त मला तुम्ही प्रसन्न झाले ना म्हणून मला फक्त एकच वर द्या, आता एकच वर. श्री दत्तात्रय प्रभू म्हटले की कोणता वर पाहिजे? म्हटले की हे देवा, तुम्ही दिवसभर कुठेही राहा. मला माहिती आहे तुम्ही काशीला स्नान करतात, बद्रिकाश्रमला तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्राचं निरूपण तुम्ही करतात, कोल्हापूरला तुम्ही भिक्षा मागण्यासाठी जातात, पांचाळेश्वरला तुम्ही भोजन करतात. पण देवा, एकच विनंती, या जागेवर, या भूमीवर तुम्ही विश्राम करण्यासाठी, निद्रा करण्यासाठी तुम्ही रोज प्रतिदिनी या माहूरला यावं. फक्त मी एवढं तुम्हाला मागतो. देवल ऋषीन आपल्यामध्ये काय फरक आहे बघा जरा. आपल्याला झोपलेला देव कधी आवडत नाही. तो झोपलेला जर असेल तर आपण भल्या पहाटे जाऊन त्याला आपण उठवण्याचा प्रयत्न करतो. झोपलेला देव कोणाला आवडेल का? मंदिरातली मूर्ती आणि मंदिरातल्या मूर्तीचे डोळे जर बंद जर असेल तर ती मूर्त आपल्याला आवडेल का? आपल्याला तर असं वाटतं की देवाने 24 तास जागं राहिलं पाहिजे की जेणेकरून माझ्यावर जर एखादं संकट जर आलं तर माझ्या संकटामध्ये देव धावून येईल. आपल्याला देवाची काळजी नाही, पण देवल ऋषीला खऱ्या अर्थाने देवाची काळजी होती. बघा, माझा परमेश्वर दिवसभर इकडे तिकडे फिरतो, त्याला विश्रांतीची गरज आहे, त्याला झोपेची गरज आहे. आणि म्हणून देवल ऋषीने दुसरं काही मागितलं नाही दत्तात्रय प्रभूंना. दत्तात्रय प्रभूंची झोप मागितली देवल ऋषीने. कसं मागणं आहे त्या देवल ऋषीचं. झोप कोणी मागितली इतिहासामध्ये कधी आठवतं? देवा तू झोपून राहा असं कधी कोणी म्हटलं? फक्त एकमेव भक्त आहे तो देवल ऋषी की ज्यांनी झोप न मागितलं, की देवा निवांतपणे इथे तुम्ही विश्रांती करा. आजही माहूरला श्री दत्तात्रय प्रभू विश्रांती करण्यासाठी माहूरला असलेलं जे देवेश्वरी जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू आजही निद्रा करण्यासाठी तेथे येतात. अनेकांचा साक्षात्कार आहे, अनेकांची अनुभूती आहे. त्या स्थानावर रात्री जेव्हा फुलं टाकले जातात आणि सकाळी जेव्हा ते उठून पाहतात तर ते फुलं असे दबलेले असतात. त्यांना अनुभूती येते की येथे श्री दत्तात्रय प्रभूंनी निद्रा केलेली. श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा म्हणत असतील की असे अनेक भक्त मला मिळाले, अनेक भक्तांनी मला काहीतरी मागितलं, पण एकमेव अशा प्रकारचा हा देवल ऋषी की या देवल ऋषीने फक्त झोप मागितली. देवा पुढे हात जोडले. देवाने सांगितलं, श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं की मी प्रसन्न झालो, तथास्तु, मी आजपासून येत जाईन, प्रतिदिनी मी येत जाईन, निद्रा करण्यासाठी येत जाईन. देवा बास, मला दुसरं काही नको, आता मी तृप्त झालो देवा, आता मला काही नको. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. तूच वाट दिशा, तूच ध्येयंती, तूच वाट दिशा, तूच ध्येयंती. गती पावलाची तूच, गती पावलाची तूच चालणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी.
थेंब पाण्या ठाई जैसा कन धूळ रूप, थेंब पाण्या ठाई जैसा कन धूळ रूप, थेंब पाण्या ठाई जैसा कन धूळ रूप, तसा अंश बनलो तव मी, तसा अंश बनलो तव मी जगताजिने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी। श्वास कैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत, श्वास कैसा ध्यास माझा, सूर तैसे गीत, रीत जीवनाची झाली, रीत जीवनाची झाली तुला चिंतने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, देवा तुझ्या दर्शनी, देवा तुझ्या दर्शनी। जीवनाची दिशा चुकल्यानंतर जो साधक परमेश्वराला शरण येतो त्याला एक नवीन दिशा प्राप्त होते। देवल ऋषीची निंदा करणारे सगळे देवता लोक आता मात्र त्या प्रसंगी स्वर्गातून सगळेजण पुष्पवृष्टी करतायत। आलेलं खूप मोठं संकट श्री दत्तात्रय प्रभूंनी आमचं दूर केलं म्हणून वारंवार श्री दत्तात्रय प्रभूंचे आभार मानतायत, श्री दत्तात्रय प्रभूंना ते धन्यवाद देतायत। बद्रिकाश्रम श्री दत्तात्रय प्रभूंनी सोडलं आणि आता श्री दत्तात्रय प्रभू माहूरला स्थिर झाले। यातूनही सगळ्यात महत्वाचा बोध आहे, तुमच्या घरामध्ये दोन मुलं असू द्या, एका मुलाला तुम्ही बाहेर पाठवलं शिक्षणासाठी आणि एक मुलगा मात्र घरीच आहे। बाहेर जो मुलगा गेलेला आहे शिक्षणासाठी आणि तो जेव्हा बाहेर जाऊन जेव्हा तो शिक्षण घेतो ना, त्याला जीवनाचं मोल त्याला कळालेला असतो, तो त्याच्या पायावर उभं राहण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतो। घरातला जो मुलगा आहे त्या घरातल्या मुलाला माहिती आहे आपल्याला काही जरी नाही केलं तरी 2 टायमाची भाकर आपल्याला मिळणारच आहे, तो धडपडण्याचा प्रयत्न करत नाही। वडिलोपार्जित आपली शेती आहे, आपण आपल्या वडिलांची शेती करू, याशिवाय आपल्याला दुसरं काही करण्याची गरजच नाही, अशा पद्धतीने बदल घडतो। काही जर प्राप्त जर करायचं असेल तर जागा सोडावी लागेल आणि जागा सोडून काहीतरी धडपड करण्याचा प्रयत्न करावा लागेल। पण आमचं मात्र तसं नसतं। आम्हाला असं वाटतं की कमी परिश्रमामध्ये आम्हाला जास्तीत जास्त नोटा आम्हाला मिळायला पाहिजे, जास्तीत जास्त पैसा आम्हाला मिळाला पाहिजे। नाही होत असं। जीवनाचं सत्य आहे की कष्ट जर केले, कर्म जर केले तरच त्याचं तुम्हाला फळ मिळतं। यासाठी कर्म करावे लागतील। तुम्ही म्हणाल की पाऊस पडला की मी फक्त पेरून देईल, मी त्याची नांगरटी करणार नाही, मी काहीच करणार नाही, खत वगैरे टाकणार नाही, येईल का पीक येणार नाही, मेहनत करावी लागेल। प्रवचनामध्ये एक व्यक्ती बसला, विषय हाच होता की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे। तो म्हटला बाबा मी सगळ्यात सुखी, मला सगळेजण म्हणतात म्हटले काहीतरी कर काहीतरी कर,
मग मी त्यांना म्हटलं, अहो तसं नसतं, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणे काय केलं पाहिजे? अहो तुमची शेती मोठी आहे, शेतात जाऊन तुम्ही शेती नांगरटी केली पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही बियाणं पेरलं पाहिजे, तुम्ही तेथे पाणी पाईपलाईन करून का होईना परंतु तुम्ही पाणी त्या शेतीला दिलं पाहिजे. म्हणे मग काय होईल? अहो चांगलं उत्पन्न येईल. म्हणे चांगलं उत्पन्न आल्यावर मग काय होईल? अहो म्हटलं मार्केटमध्ये कांद्याला भाव चांगला मिळेल, चांगले पैसे तुम्हाला येतील. म्हणे चांगले पैसे मिळाले मग काय होईल? अहो चांगला जर पैसा जर आला तर पुढचे 4-5 महिने का होईना परंतु तुमच्या घरामध्ये सगळी सुखशांती राहील, तुम्हाला हवी ती वस्तू तुम्हाला घेता येईल. बरं घेतल्या म्हणे वस्तू, मग काय होईल? मला तर म्हणजे प्रश्नच पडला की कुठून म्हटलं याला आपण बोललो काय माहिती. अहो म्हटलं तुम्हाला लागेल ते मिळेल. हा ठीक आहे ना म्हणे, कळालं, परंतु मग काय होईल? अहो म्हटलं सगळं जर तुम्हाला जर व्यवस्थित जर मिळालं तर तुम्ही निवांतपणे तुम्ही आरामशीर तुम्ही गादी टाकून तुम्ही झोपाल. म्हणे मग मी आता काय करतोय? मी आता तेच करतोय ना. कष्ट आपण करत नाही, त्याच्यामुळे तो परमेश्वर सुद्धा प्राप्त होत नाही. देवल ऋषीकडनं हा महत्वाचा गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. सह्याद्री शिखरे रम्य अत्रि अनुसूय नंदनम. त्या सह्याद्री पर्वतावर ज्याच्याबद्दल सांगत असताना मी कालच आपल्याला सांगितलं की ज्याचा आकार वाघाच्या मुखासारखा आहे. आणि अशा या सह्याद्री पर्वतावर बद्रिक आश्रम सोडून श्री दत्तात्रय प्रभू आता तेथे स्थिर झालेले आहेत. मगाशी आपला विषय सुरू होता की श्री दत्तात्रय प्रभू स्थिर नाहीत, त्यांची दिनचर्या ठरलेली. त्यांना एकच सांगायचंय आपल्या भक्ताला, तू स्थिर राहू नको, चालत राहा, फक्त चालत राहा. एक दिवस नक्कीच तुला तुझ्या जीवनामध्ये यश प्राप्त होईल. आणि जो थांबला तो संपला, जो एकाच गोष्टीमध्ये अडकला तो त्याच्याच मध्ये तो गुंतून पडला. श्री दत्तात्रय प्रभूंचं सकाळचं जे उठणं आहे ते पश्चात प्रहरी उठणं आहे. पश्चात प्रहरी उठल्यानंतर आळस नाही देत बसत. आम्ही उठतो सकाळी लवकर, पहिल्यांदा मग मोबाईल घेतो हातामध्ये. मी रात्री 12 वाजता झोपलो, परंतु 12 नंतर सकाळी 5 वाजेपर्यंत काय घडामोडी घडल्या ते सगळं तो पाहत बसतो. पूर्वी आमचे माणसं उठल्यानंतर त्यांच्या हातामध्ये गीता राहायची, त्यांच्या हातामध्ये गाथा असायचं, त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी असायची. आता हातामध्ये सकाळी उठल्यानंतर मोबाईल असतो. आंघोळीचं पाणी तापलेलं ते थंड होऊन जातं, मग हा ब्रश घेतो, इकडून तिकडून तो ब्रश फिरवला, मग पाण्याने आंघोळ करणार, कपडे घालणार, तोपर्यंत 10 वाजून जाणार. मग म्हणणार नाश्ता झाला का? द्या मग आता मला नाश्ता. तेवढ्यात कोणाचा तरी फोन येणार, अरे ते मोबाईलवर बघ किती मोठं प्रवचन चालू आहे, अगदी व्यवस्थित आणि इतकं विनोदी म्हणे त्याच्यामध्ये, असं आहे का? अगं लवकर उरक, नाश्ता दे मला जरा बघू दे. टीव्ही लावली की तो बघत बसणार. वाजले 12, झाला का स्वयंपाक? भूक लागली ना मला. जणू काय हा कुठे कामालाच गेला होता सकाळी उठून. गरम गरम चपाती लागणार, गरम गरम भाजी लागणार, भाजीमध्ये तेल लागणार. शेतकरी माणूस बिचारा चपाती भाकर भाजीमध्ये, तो त्याला भाकर भाजीचं जेवण त्याला अमृतासारखं वाटतं. आणि हा मात्र काही कष्ट करत नाही, याला गरम चपाती सुद्धा याला तव्यावरची चपाती दे, तव्यावरची चपाती. काही लोक लय हुशार असतात. अरे त्या गरम खाण्यालाही काही मर्यादा असतात ना. एक जण गेला हॉटेलमध्ये, म्हणे गरम काय? ते म्हटले मिसळपाव गरम आहे, आत्ताच वडापाव काढला तो गरम आहे. नाही म्हणे याच्यापेक्षा गरम काय? आता ते पाव वडा आहे ना, तो पाव वडा मी आत्ता तो तळतोय म्हटलं, तो पाव वडा. नाही म्हणे त्याच्यापेक्षा गरम काय? म्हणे पोहे आहे. नाही म्हणे आणखीन याच्यापेक्षा गरम काय? तो म्हटलं थांबा जरा 2 मिनिटं. तो आतमध्ये गेला, त्याने डिश घेतली, त्या भट्टीतला विस्तो उचलला, विस्तो उचलून आणला रागाने आणि म्हटला हे गरम, तुम्हाला गरम पाहिजे ना, हे घ्या गरम.
माणूस एवढा संतुष्ट सततम योगी होता, अजिबात चिडला नाही. समोरचा माणूस चिडला, हा चिडला नाही. याने खिशातली आपलं बिडी काढली, ती बिडी त्या विस्तवावर पेटवली, मस्तपैकी फुरके मारत मारत तो निघून गेला. तो चिडला नाही. श्री दत्तात्रय प्रभू हा आदर्श आम्हाला सांगतात, मेहनत करा. जे तुमचं शरीर पडून पडून जे खराब होतं ना, त्या शरीराला काहीतरी काम तुम्ही लावा. श्री दत्तात्रय प्रभूंनी मेडिटेशन प्रत्यक्षात जरी सांगितलं नसेल तरी आपल्या कृतीतून त्यांनी मेडिटेशन, योगा ह्या सगळ्या योग सिद्धी श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेल्या आहेत. आलिंबन कुठले? श्री दत्तात्रय प्रभूंकडे आलिंबन कुठलंच नाही. श्री गोपालकृष्ण महाराजांकडे आलिंबन होतं, शून्यातून द्वारका निर्माण केले, परंतु नंतर मात्र श्री कृष्ण महाराजांना मनस्ताप सहन करावा लागला. असं आलिंबन आमच्या या श्री दत्तात्रय प्रभूंनी कुठलं स्वीकारलेलं नाही, कुठलं नाही स्वीकारलं. काय होतं सोबत त्यांच्याकडे? काहीच तर नव्हतं सोबत. आम्ही कुठे गावाला जायचं तर आमच्याकडे बॅग तरी असते, त्यांच्याकडे तर काहीच नव्हतं, आलिंबन कुठलं नव्हतं. आणि श्री दत्तात्रय प्रभूंची एक विशेषता की श्री दत्तात्रय प्रभू असे शहरामध्ये कुठे अडकले नाही. त्यांनी तो डोंगर पसंत केला, तो जो निसर्ग आहे, ती जी हिरवळ आहे, ती हिरवळ त्यांनी पसंत केली. आणि निसर्गामध्ये रमणारे आमचे श्री दत्तात्रय प्रभू. परंतु 50व्या मजल्यावर राहणारा दत्तात्रय प्रभूंचा भक्त तो आदर्श कधी धारण करेल. मुंबईमध्ये जर आपण जर गेलो, अष्टमीच्या निमित्ताने गेलो आणि ते उद्देश होते, ते म्हटले की बाबा तुम्हाला माझं घर दाखवतो. त्या लिफ्टमध्ये बसलो, ते 45व्या का 35व्या मजल्यावर ते असलेलं घर मी विचार करायला लागलो. ते म्हटले बाबा तुम्हाला माहिती का टेक्निकल काय? म्हटलं काय? म्हणे प्रत्येक वेळी 1 इंच बिल्डिंग आमची इकडं तिकडं हालते. म्हटलं 1 इंच हालते? म्हणे 1 इंच हालते. उंची तुम्ही गाठली पण मातीशी तुमची नाळ तुटली, आणि मातीशी जर तुमची नाळ जर तुटलेली जर असेल तर ती उंची काय कामाची? तिचा काय तेथे उपयोग? मातीमध्ये राहणारा, मातीमध्ये बागडणारा जो व्यक्ती असतो तो सगळ्यात सुखी असतो. जो मार्बलवर राहतो, उंच घरामध्ये राहतो, त्याला खालचं सुख काय त्याला माहिती आहे. थोडा जर फफुटा जर बसला तर म्हणतो डेटॉल कुठे, मला हात धुवू द्या. फफुटा बसला तर आमच्या शेतकरी लोकांचा 24 तास हात त्या मातीमध्ये राहतो, तरी त्यांना कुठला आजार होत नाही, त्यांना कुठल्या डेटॉलची गरज नाही, त्यांना कुठल्या सॅनिटायझरची त्यांना गरज नाही. कुठली गरज आहे त्यांना? तुमचं सॅनिटायझर, तुमचं स्वच्छ मन हेच तुमचं सॅनिटायझर आहे. कोरोना काळात सॅनिटायझर कोणाला लागत होतं? की ज्याच्या मनात भीती होती त्याला लागत होतं. ज्याचं स्वच्छ मन होतं त्याला सॅनिटायझरची गरजच नव्हती. श्री दत्तात्रय प्रभूंकडनं हा महत्वाचा आदर्श आम्हाला पाहायला मिळतो. बोलण्यासारखं बरंच काय, पण वेळेचं बंधन आहे, नाईलाज आहे. आणखीनही खूप काही याचा विस्तार करता येऊ शकतो. आपल्याला पुढे सरकणं गरजेचं आहे. एकदा मोकळ्या कंठाने नाही परंतु मोकळ्या हाताने का होईना आपण श्री दत्तात्रय प्रभूंचा आपण जयघोष, आपण गजर या ठिकाणी करूया. दत्तात्रेया जय दत्तात्रेया, जय जय भोला दत्तात्रेया. 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 दत्तात्रेया जय दत्तात्रेया, जय जय भोला दत्तात्रेया.
दत्तात्रेया जय दत्तात्रेया जय जय बोला दत्तात्रेया 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 जय जय बोला दत्तात्रेया जय जय बोला दत्तात्रेया. कृतयुगाच्या प्रारंभी श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केला आणि या मानवाच्या जीवनासाठी एक नवीन दिशा देण्याचं महत्वाचं कार्य हे श्री दत्तात्रेय प्रभूंनी केलेलं आहे. गाडगे बाबांनी जे कार्य केलं ना, अगदी तशाच प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभूंनी सांगितलं नाही, परंतु श्री दत्तात्रेय प्रभूंची कृती मात्र पाहत असताना ती अगदी तशाच पद्धतीची आहे. गाडगे बाबांनी रस्ते स्वच्छ केले आणि श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांच्या भक्ताचे जे अंतकरण आहे, त्यांच्या भक्तांचे जे मन आहे, ते मन साफ करण्याचं काम केलं. आणि म्हणून श्री दत्तात्रेय प्रभू अत्यंत आमच्यासाठी महत्वाचे आहेत. कधीच त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची सेवना करत असताना हाही भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे की श्री दत्तात्रेय प्रभू महाराजा, ज्या पद्धतीने तुझे जे भक्त चुकले आणि त्यांना तू सावध केलं, मला दुसरं काही देऊ नको, फक्त ज्या ज्या वेळेला माझं चुकीचं पाऊल पडेल त्या त्या वेळेला मला फक्त तू सावध करत जा. मला कधी निराश नको राहू देऊ, मला कधी निरुत्साही नको राहू देऊ. सततपणे मला कुठल्या ना कुठल्या तरी माझ्या कर्मांमध्ये मला कुठेतरी अडकू द्या. जे माझ्या गरजेचं आहे ते माझ्याकडनं होऊ द्या. ही प्रार्थना सुद्धा आपल्याला श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी करता आली पाहिजे. पुढे आपल्याला पाहता असताना त्या सह्याद्री पर्वतावरची एक अपूर्व अशा प्रकारची लीळा पाहायला मिळते. मदसेनाचे दोन पुत्र दुर्मद आणि धनुक हे त्यांचे नाव. मुळातच त्या काळामध्ये अत्यंत समृद्ध असलेली ही परंपरा. आता यांच्या परंपरेचा जर विस्तार जर आपण जर घेतला तर त्याला खूप वेळ लागेल. आपल्याला फक्त महत्वाचे तत्व या ठिकाणी पाहिजे. आणि त्या धनकाचे चार पुत्र कृतवीर्य, कृताग्नी आणि कृतिजा. कृतवीर्य नावाचा जो राजा होता त्याचा पुत्र तो म्हणजे अर्जुन. आता हा अर्जुन म्हणजे द्वापार युगातला अर्जुन नसून त्याच्या आधीचा असलेला कृतवीर्याचा मुलगा तो म्हणजे अर्जुन. नंतर त्याचं नामकरण झालं सहस्त्रार्जुन. आणि त्यांचा आपल्याला महत्वाचा संदर्भ तो पाहायला मिळतो. कृतवीर्याचं 7 द्वीपांचं असलेलं त्याचं ते राज्य, त्या भूतलावरचा सगळ्यात प्रतिष्ठित असलेला, सगळ्यात धनवान असलेला हा कृतवीर्य राजा. सगळा परिवार आनंदाने त्यांच्याजवळ राहत होता. सगळी प्रजा त्यांच्याजवळ राहत होती. अत्यंत आनंदाचा संचार त्या संपूर्ण राज्यामध्ये. राजाचं लग्न झालं परंतु राजाला काही पुत्र होईना. राजवाड्यामध्ये असलेले जे काही ज्योतिष लोक, त्या ज्योतिष लोकांनी सांगितलं तुम्ही ही आराधना करा, तुम्ही ती आराधना करा. त्यांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु पुत्रप्राप्ती त्यांना होईना. सततपणे चिंता त्यांना म्हणजे त्यांची चिंता त्यांना भेडसावू लागली. आपल्याला जर पुत्र जर नाही झाला तर पुढे ही 7 द्वीपांचं असलेलं राज्य हे कोण चालवेल आपलं.
कोणीतरी सांगितलं तुम्ही अमुक अमुक देवतेची तुम्ही भक्ती करा. यज्ञाचं आयोजन केलं जातं. होम हवन यज्ञ वेगवेगळ्या राज्यातील जे ऋषीमुनी लोक आहेत त्या ऋषीमुनी लोकांना पाचारण केलं जातं. खूप मोठं उत्सवाचं आयोजन केलं जातं. आणि त्या देवतेचा यज्ञ आता पुत्र प्राप्तीसाठी अगदी वेदोक्त पद्धतीने हा कृतवीर्य राजा या ठिकाणी करतोय. जवळपास एकाच्या मतानुसार 14 दिवस चाललेलं हे सगळं अनुष्ठान. त्याच्यामध्ये नियम सुद्धा एवढे कडक होते. देवतेची भक्ती अशाच पद्धतीची असते. त्याला वेगवेगळ्या ज्या नदी आहेत त्या नदीच्या संगमावरचं तीर्थ त्यांना पाहिजे. त्या यज्ञामध्ये पांढरे शुभ्र जे हत्ती आहेत ते हत्ती तेथे असले पाहिजे. तो यज्ञ करत असताना सगळे सुचिरभूत असले पाहिजे. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला तो यज्ञ केला जातो त्यावेळेला ती देवता प्रसन्न होते आणि जे त्यांनी मागितलं त्याला ती देते. जवळपास 16 दिवसाचा असलेला हा सगळा संस्कार अत्यंत आनंदाने तो पार पडला. 16वा दिवस उजाडला. आता राजाच्या चेहऱ्यावर सुद्धा पूर्णपणे आनंद दिसत होता. आपला यज्ञ सफल होतोय. एरवी कोणाचा यज्ञ सफल होत नाही, परंतु आपण जो प्रयत्न केला आता त्या प्रयत्नाला यश येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. शेवटचा मंत्र बाकी होता. जे पुरोहित लोक होते तो शेवटचा मंत्र म्हणत होते. म्हणाले राजे आता झाला यज्ञ तुमचा सफल झाला, फक्त शेवटचा मंत्र बाकी. बास तो झाला की तुमचा यज्ञ सफल झाला. देवता तुमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शेवटचा मंत्र सुरू केला. अचानकपणे कृतवीर्य राजाला जांभई आली. बऱ्याच वेळापासून तो तिथे बसलेला होता. जांभई आल्यानंतर त्याला माहिती होतं की जांभई आली तरी आपल्याला ती द्यायची नाही. आलेली जांभई आपल्याला ती दाबायची, परंतु कळालंच नाही. जांभई आल्याबरोबर त्यांनी 2 हात घेतले आणि आपल्या तोंडासमोर त्यांनी धरले. आपला संस्कार आहे. 4 लोकांमध्ये बसल्यानंतर जांभई जर आपल्याला जर आली तर आपण काय करतो की हात आपण समोर धरतो. शिंक जरी आले तरी आपण हात समोर धरतो. आणि न कळतपणे त्याने तो हात समोर धरला. मंत्र पूर्ण झाला. यज्ञ सफल झाला. यांनी आधीच सांगितलं यज्ञ सफल झाला, परंतु तुम्ही मात्र तुमचे 2 हात अपवित्र केले. याचं जे प्रायश्चित आहे ही देवता तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पुत्र तर जन्माला आला. पुत्राचा जन्म झाल्याबरोबर सगळं नगर शृंगारल्या गेलं. गुढ्या तोरणे सगळीकडे उभारल्या गेले. आणि हे सगळं उभारल्यानंतर पुत्र तर जन्माला आला, परंतु ज्या वेळेला तिथं ज्या महिला होत्या त्या महिलांनी सांगितलं की तुम्हाला पुत्र जन्माला आला, परंतु पुत्राचे 2 जे हात आहेत ते काही सुव्यवस्थित वाटत नाही. झालेला आनंद पुन्हा टेन्शन मध्ये. चिंतातूर झाले चेहरे. पुत्र जन्माला आला, पण हे सांगतायत की हात त्याचे व्यवस्थित दिसत नाही. थोडे दिवस जाऊ दिले आणि थोड्या दिवसानंतर लक्षात आलं की सर्वसामान्य माणसासारखे त्याचे हात नव्हते. त्याचे हात थिटे होते. थिटे हात. राजाला मोठा प्रश्न पडला की काय करायचं आता. कारण राजाचा पुत्र कसा असला पाहिजे, तो सर्व अवयवांनी तो युक्त असला पाहिजे. सर्व अवयवांनी जर तो युक्त जर असेल तरच तो राजा होऊ शकतो, त्याचा राज्याभिषेक होऊ शकतो. आणि सर्व अवयवांनी युक्त जर असेल तरच त्याचा बळी सुद्धा दिला जाऊ शकतो. एकदा एक राजा आणि एक प्रधान दोघं जंगलामध्ये चाललेले होते. प्रधान राजाला भगवद्गीतेचं निरूपण करत होता. राजाने त्याला विचारलं की काय सार आहे भगवद्गीतेचा मला सांग. तो म्हटला भगवद्गीतेचा एकच सार आहे, जो कुछ हुआ वह अच्छा हुआ, जो होगा वह भी अच्छा ही होगा. ते म्हटले मला नाही पटत. नाही म्हटले हाच भगवद्गीतेचा सिद्धांत आहे, जो कुछ हुआ वह अच्छा हुआ. चालत असताना राजाला ठेस लागली. प्रधान म्हणतो की जो कुछ हुआ वह अच्छा हुआ.
तो म्हटला, अरे तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळ ठेव. बोलता बोलता घनदाट अशा जंगलामध्ये ते पोहोचले. आणि पोहोचल्याबरोबर तिथं नेमकं काय झालं माहिती तुम्हाला? त्या दोघांना त्या जंगलामध्ये असलेले जे काही लोक होते त्या लोकांनी त्यांना बंदिस्त बनवलं आणि त्यांना बंद केलं. तरी सुद्धा प्रधान म्हणतो, जो कुछ हुआ वह अच्छा हुआ. राजा म्हटला, कुठे अच्छा झालं? बंद व्हावं लागलं. आता आपल्याला बळी दिला जाणार आणि बळी आता आपला बळी देण्यासाठी त्यांनी आपल्याला बंदिस्त बनवलं. उद्या आपण दिसत नाही. तो म्हटला, राजे कशाला काळजी करतात? जो कुछ हुआ वह अच्छा हुआ. काय काळजी करू नका. सकाळचा दिवस उजाडला. त्या राजाला बाहेर काढलं. राजाला आंघोळ घातली. राजाला आंघोळ घालत असताना लक्षात आलं त्यांच्या की राजाच्या पायाला ठेस लागली आणि त्या जखमेतून रक्त वाहतंय. म्हटले की नाही, हा बळी देण्याच्या कामाचा नाही, याला सोडून द्या. हा काय त्या बळी देण्याच्या कामाचा नाही. प्रधान म्हटलं, मी बोललो होतो ना, जो कुछ हुआ वह अच्छा हुआ. गीतेचा सार आहे, तो कधी बदलणार नाही. कितीही दिवस गेले तरी भगवद्गीता ती बदलणार नाही. जे अंतिम सत्य ते अंतिम सत्य ते राहणार. इकडे मात्र चिंतातूर झालेला आहे कृतवीर्य राजा की देवतेने मला फळ दिलं, परंतु देत असताना थिट्या हाताचा पुत्र दिला की ज्याचा राज्याभिषेक मी करू शकत नाही. अनेक वैद्य, अनेक मांत्रिक लोक यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे गेले. सगळ्यांनी प्रयत्न करून बघितला, काही तेथे फरक पडायला तयार नाही. काय करावं त्यांना काही तेथे कळेनासं झालं. आणि मग शेवटी कोणीतरी एकाने सांगितलं की सह्याद्री पर्वतावर जा, त्या श्री दत्तात्रय प्रभूंना तू शरण जा आणि त्या श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जर गेला तरच तू या सगळ्या व्याधीपासून तू मुक्त होशील. आता थोडस मी जरा धावपळ करत तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही आता समजून घ्या, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिल्यांदाच त्यांनी सह्याद्री पर्वत नाव ऐकलं. निघाला. आता त्या सह्याद्री पर्वताकडे तो जाण्यासाठी निघाला. अत्यंत रमणीय असलेलं ते सह्याद्री पर्वत श्री दत्तात्रय प्रभूंच्या काही संदर्भातले जे चरित्र आहे ते चरित्र त्यांना कोणीतरी सांगितलेले होते. कसे असेल ते श्री दत्तात्रय प्रभूंची श्रीमूर्त आणि श्री दत्तात्रय प्रभू खरोखरच मला शरणागतीमध्ये मला घेतील का, चिंता सुद्धा वाटत होते. आणि त्या सह्याद्री पर्वतावर त्या माहूरला तो जाऊन पोहोचला. मेरुवाळा तटाच्या बाजूला गेला. तेथे ध्यान साधना त्यांनी करायला सुरुवात केली. अखंडपणे श्री दत्तात्रय प्रभूंची ध्यान साधना केली. आणि श्री दत्तात्रय प्रभूंना तो आता विनंती करतो की हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, करुणा करा माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा. हे स्वामी श्री दत्त प्रभू, करुणेचा सागर तू, कधी करुणा करशील रे, किती वाट तुझी पाहू. हे स्वामी श्री दत्त प्रभू, करुणेचा सागर तू, किती वाट तुझी पाहू, किती वाट तुझी पाहू. हे स्वामी श्री दत्त प्रभू. त्या सह्याद्री पर्वतावर तो श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती करतोय. मी ऐकले श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, तू प्रत्येकाला तू दर्शन दिलेलं आहे. जो कोणी आर्ततेने, जो कोणी श्रद्धेने तुझ्या दर्शनाला जो येतो त्याला तू दर्शन देतो. माझा जीवना कासावीस झालेला आहे हे परमेश्वरा, तुझं दर्शन घेण्यासाठी. माझ्या परी मन माझे तव दर्शनी तळमळते. माझ्या परी मन माझे दर्शनी तळमळते.
चातक हे डोळे विरहाग्नी जळजळते जणू चातक हे डोळे विरहाग्नी जळजळते विरहाग्नी जळजळते कधी येशील परमेशा नको अंत असा पाहू कधी येशील परमेशा नको अंत असा पाहू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभु अश्रूंची ही सुमने तुझ वाहिली परमेशा अश्रूची ही सुमने तुझ वाहिली परमेशा सुधाकर दास तुझा तुझ्या चरणी शरण आला सुधाकर दास तुझा तुझ्या शरणी शरण आला तुझ्या चरणी शरण आला तारी नादत प्रभू बुडलो या भव सिंधू तारी नादत प्रभू बुडलो या भव सिंधू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागर तू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू कधी करुणा करशील रे किती वाट तुझी पाहू किती वाट तुझी पाहू किती वाट तुझी पाहू निराधार असलेल्या मनुष्याला आधार शोधण्याचं तो काम करत असतो आणि ज्या वेळेला त्याला त्याचा आधार मिळत नाही ना त्याचा जीव कासावीस होत असतो तळमळत असतो तो आणि आर्त असले की त्या आर्ताचा भाव परमेश्वराला चांगल्या पद्धतीने तो समजतो मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की परमेश्वराला जवळ जर करायचं असेल तर त्याला एकच माध्यम आहे डोळ्यातून अश्रू त्या परमेश्वरासाठी अश्रूंच्या धारा सुरू आहे त्या अर्जुनाच्या श्री दत्तात्रय प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाले श्री दत्तात्रय प्रभू म्हटले की सांग तू का बरं माझी आराधना केली त्याने सांगितलं की बस मला फक्त तुमच्या सन्निधानामध्ये राहू द्या एक तर तुमचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट मला फक्त तुमच्या सन्निधानामध्ये राहू द्या सन्निधानामध्ये राहू लागला श्री दत्तात्रय प्रभूंच्या परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जर राहायचं जर असेल तर काहीतरी सेवा परमेश्वराची करावी लागते परमेश्वर आणखीन कशाने प्रसन्न होतो परमेश्वर सेवेने प्रसन्न होतो आणि परमेश्वराने फक्त सांगितलंच नाही सेवा तर परमेश्वराने सुद्धा ती सेवा केलेली आहे ते दास्य केलेलं आहे
राजसूय यज्ञाच्या प्रसंगी श्री गोपाल कृष्ण महाराजांनी स्वतःच्या शर्टाकडे बघितलं नाही, इस्त्री केली, नाशिकवरनं कपडे आणले आणि मी पत्रवाळ्या कशा उचलू आता येथे. आमची तर अशी पद्धत असते, जर एखाद्याला जर म्हटलं की जरा लोणचं वाढ ना, लोणचं, आणि मी दुसरं काहीतरी सांग, बुंदी सांग, बुंदी वाढेन, पण लोणचं पापड हे मला नाही पटत. आणि आमचा श्री गोपाल कृष्ण महाराज मात्र पत्रवाळ्या, उष्ट्या पत्रवाळ्या उचलण्याचं काम करतो. किती मोठा आदर्श दिलेला आहे. मी असं म्हणत नाही तुम्ही बाहेरच्या पंक्तीतल्या पत्रवाळ्या उचला, मी फक्त एकच म्हणतो, आठवड्यातून एक दिवस तुम्ही जेवलेलं ताट स्वतःच्या हाताने उचला ना, काय बिघडलं. श्री गोपाल कृष्ण महाराजांचा आदर्श तेवढ्या पुरता का होईना तुम्ही घ्या ना. असं एखादा दिवस रविवारचा ठरवा का म्हणून वाट बघाय, दिसत नाही का केव्हाचं जेवण झालं, आपण उचला ना, काय बिघडलं. सेवा परमो धर्म. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की स्वयं दास्य तपस्वी नाम. खरा तपस्वी तोच जो स्वतःची सेवा, स्वतःचं काम तो स्वतः करतो. काय हरकत आहे. लक्षात घ्या, घरामध्ये आनंद जर निर्माण जर करायचा जर असेल ना, तर आनंद निर्माण करण्यासाठी घरात दोन प्रमुख घटक असतात, आणि ते दोघं घरातले कुटुंब प्रमुख जर एकमेकाला जर समजून जर घेत असतील तर तो खऱ्या अर्थाने तुमचा संसार आहे. एक म्हणत असेल, कर्ज काढू नका, तुला काय कळतं, माहे माझ्याकडे, मी काढेन, मला शिकवायचं काम नाही, असं म्हणून संसार कुठला होत नसतो. श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा आता मला काहीतरी करायची, आणि त्यांनी आता श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा निवडली. त्या सह्याद्री पर्वतावर जे सर्व तीर्थ आहे, आपण वर डोंगरावर गेल्यानंतर इकडे जे आता नवीन रेणुकेचं जे काही आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्या थोडस पुढे गेल्यानंतर डावीकडे त्या पर्वतावर एक सर्व तीर्थ आहे. आजही ते आहे तेथे. श्री दत्तात्रय प्रभू सकाळी मेरुवळा तळ्यावर स्नान करून तो जो काही शिला खडक आहे सर्व तीर्थाच्या जवळचा, त्याच्या त्या शिळा तळावर तेथे श्री दत्तात्रय प्रभू बसायचे. आणि श्री दत्तात्रय प्रभू तेथे, श्री दत्तात्रय प्रभूंचा कसा की अगदी मोकळा केश सांभार. श्री दत्तात्रय प्रभूंचा मोकळा केश सांभार, एक ऋषी सारखं श्री दत्तात्रय प्रभूंची तिसरी मूर्त, आणि ओले असलेले केस त्या सूर्याच्या कोवळ किरणांनी ते सुकवल्या जायचे. आजही तुम्ही डॉक्टरकडे जा, तुम्हाला विटामिन सी ची जर कमी जर असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही थोडा वेळ बसा. विटामिन सी साठी गोळ्या घेण्याची गरज नाही, नुसतं सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये जरी आपण बसलो तरी सुद्धा मात्र काय होतं की आपल्याला ते मिळतं. प्रतिदिनीचं त्याचं ठरलं की रोज सकाळी श्री दत्तात्रय प्रभू तेथे आल्यानंतर विस्तव पेटवायचा, धुपाटणं घ्यायचं, त्याच्यामध्ये विस्तव ठेवायचा, त्याच्यामध्ये ऊद टाकायचा, आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या त्या मोकळ्या केश सांबारांना आता धूप तो दाखवायचा. मनात प्रार्थना करत असेल की हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, माझे जे दोन हात आहे, हे दोन हात राज्य कारभार चालवण्याच्या कामाचे नाहीत, नाही राज्य कारभार चालवण्याच्या कामाचे. तुझी सेवा तरी मला घडू दे. हात दुसऱ्या कुठल्या कामात येत नसेल तर निदान तुझ्या सेवेसाठी तरी हे माझे हात उपयोगी पडू दे देवा. कधी कधी मला तो अर्जुन खूप भाग्यवान वाटतो की त्याचे हात थिटे होते, आणि म्हणून त्याच्याकडनं सुरुवातीला तरी कुठला अधर्म त्याच्याकडनं घडला नाही. आज आमचे हात समर्थ असतात, पण आमचे समर्थ असलेले हात जर समजा या हातांना, हे हात जर बरबटलेले जर असतील तर ते हात असून काय उपयोग. आपण म्हणतो ना, मला माहिती आहे तुझा हात आहे त्याच्यामध्ये, ते जे झालं ना त्याच्यामध्ये तुझा हात आहे, मला माहिती आहे. असे बरबटलेले चांगले हात असून तरी आपल्या काय कामाचे ते. एका दिवशी सकाळी सकाळी त्यांनी विस्तव पेटवला.
विस्तव त्या धुपाटण्यामध्ये ठेवला, धूप दाखवला श्री दत्तात्रय प्रभूंना. आता उद्या सकाळी मला पुन्हा धूप दाखवायचं म्हणून ते धुपाटणं त्यांनी बाजूला तेथे ठेवलं. श्री दत्तात्रय प्रभू तेथे निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा श्री दत्तात्रय प्रभू तेथे आले, विस्तव पेटवला, धूप त्यांनी शोधला, पण धुपाटणं मात्र त्याला तिथे सापडायला तयार नाही. आठवण करतोय की मी धुपाटणं ठेवलं कुठे. तुम्हाला धुपाटणं कळतं ना, धुपाटणं म्हणजे नक्की काय. मी धुपाटणं कुठे ठेवलंय त्याला काही कळेनासं झालं. कुठे ठेवलं मी धुपाटणं, कुठे ठेवलं, आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला आठवल्या जात नाही. श्री दत्तात्रय प्रभूंची वेळ तर ठरलेली आहे. इतक्या दिवसापासून आपण श्री दत्तात्रय प्रभूंना धूप दाखवतो आणि श्री दत्तात्रय प्रभू इथून जर उठून जर निघून जर गेले तर श्री दत्तात्रय प्रभूंच्या सेवेमध्ये आज माझा खंड पडेल. शोधतोय, आठवण्याचा प्रयत्न करतोय, मेंदूवर ताण देण्याचा प्रयत्न करतोय, पण धुपाटणं कुठे ठेवलं हे त्याला आठवत नाही. काय केलं असेल माहिती आहे तुम्हाला. तो अर्जुन यासाठी आपल्या कामाचा आहे. हा आदर्श आपल्याला त्यांच्यापासून घेण्यासारखा आहे. माझा एका ठिकाणी कार्यक्रम होता. म्हटले बाबा आरतीची वेळ झाली, आम्ही रोज देवाला धूप दाखवतो आणि तुमच्या हाताने तुम्ही आज धूप दाखवा. म्हटलं काही हरकत नाही. त्यांनी विस्तव पेटवला, त्याने धूप आणलं, त्यालाही धुपाटणं सापडायला तयार नाही. आणि मग ओरडायला लागला, का ग तुला कळतं का, धुपाटणं एका जागेवर ठेवत जाना. पिंट्यावर ओरडतो, कार्ट्या तुला लक्षात येत नाही का की खेळायला धुपाटणं घेत जाऊ नको म्हणून. मी म्हटलं पाटील जरा शांत बसा, आपल्याला देवाची पूजा करायची, जरा शांततेने करा. कशाला ओरडताय, कशाला चिडताय. नाही म्हणे बाबा यांना काही कळत नाही, यांना डोकंच नाही. अहो म्हटलं जरा राहू दे ना शांत. काय करावं, विस्तोत्र भिजत चाललाय, आरती करायची त्याला आणि त्याला धुपाटणं सापडत नाही. इतका चतुर निघाला तो मनुष्य. तो म्हटला बाबा काळजी करू नका, थांबा मी आत्ता आलो. गेला पटकन, 2 पावलं पुढे सरकला. दरवाजा होता, दरवाजा जोरात आपटला. म्हटलं हा दरवाजा कावर बंद करतोय, का दरवाजा बंद करून तो माझा तर काही कार्यक्रम करत नाही ना. आता त्यांनी दरवाजा का बंद केला, तोही इतका हुशार होता. दरवाजा बंद केला. दरवाजाच्या पाठीमागं कचरा भरायचं सूप पडलेलं होतं पत्र्याचं. त्यांनी ते हातामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी विस्तव टाकला. म्हणे बाबा देवाला धूप दाखवा. आता कचरा भरायचं सूप. आणि म्हणून बघा धूप दाखवताना त्या सहस्त्रार्जुनाची आम्हाला आठवण करावी लागते. त्या सहस्त्रार्जुनाची ही जी कृती आहे, या कृतीचं स्मरण देवाला आम्हाला करून द्यावं लागतं. सहस्त्रार्जुन कराने धूप घेसी ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा श्री दत्त राजा जगद्गुरु. देवा माझा अधिकार एवढा उच्च नाही, मी समर्थ हाताचा आहे, परंतु भ्रष्टाचारामध्ये माझे हात बरबटलेले, काळे झाले माझे हात. दिसायला वर्ण गोरा पान आहे, परंतु तो काळा हात, त्या काळ्या हाताने मी तुला धूप कसा दाखवू. देवाला अगरबत्ती लागते का, अगरबत्तीची गरज आहे देवाला. भगवद्गीतेमध्ये देवाने सांगितलं की अमुक कंपनीची अगरबत्ती माझ्यासाठी वापरा म्हणून. या दिवाळीच्या टायमाला मी एका जणांसोबत जरा तीर्थस्थान वंदन करायला गेलो. तुम्हाला माहिती 650 रुपयाची फक्त एकच अगरबत्ती. आणि म्हणे बाबा 650 रुपयाची एकच अगरबत्ती म्हणे. आम्ही आत्मतीर्थाजवळ होतो पांचाळेश्वरला. त्याने ती अगरबत्ती पेटवली आणि म्हणे बघा 6 तास ही अगरबत्ती पेटणार. अगरबत्ती एवढीच पण 6 तास पेटणार म्हणे. आणि जो सुगंध आहे तो सुगंध एवढ्या दूरवर जाणार. मी मनात विचार करत होतो आपली तेवढी पात्रता नाही म्हणून आपण अगरबत्तीचा आपण आधार घेतोय. आपले कर्म तेवढे शुद्ध नाही. एवढे कर्म कुठे आपले शुद्ध आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तो शालागी. कुठली ओवी ही, कुठली ओवी, आपली मंडळींना माहिती असेल कुठली ओवी आहे. भावार्थ आहे आपले जे कर्म आहेत ते कर्म एवढे शुद्ध असले पाहिजे की आपल्याला अगरबत्तीची गरज नाही पडली पाहिजे.
आपल्याला कुठल्या फुलाची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. अहो, आमचा साधक जेव्हा एकांकी राहतो ना, तो ढोऱ्या डोंगरामध्ये जेव्हा तो राहतो ना, परमेश्वरासाठी तो सर्वस्व समर्पित करतो ना, त्याच्याजवळ कुठे रोजचं फूल आहे, रोजचा हार कुठे त्याच्याजवळ, रोजची अगरबत्ती कुठे त्याच्याजवळ, फुलवात तरी कुठे त्याच्याजवळ, काहीच नाही त्याच्याजवळ. पण त्याचे कर्म शुद्ध आहे आणि कर्मानेच तो काय करतो की परमेश्वराची पूजा करतोय. कर्म कुसुमांची लाखोळी व्हावी माझ्या चरण जवळी, दीपवती उजळावी भली भावरत्नांची. कर्म कुसुम, आपले जे कर्म आहेत ते कर्म फुलासारखे असणं गरजेचं आहे. त्या फुलांमध्ये जो सुगंध तो आपल्या कर्मांमध्ये का येत नाही, तो आपल्या शब्दांमध्ये का येत नाही, तो आपल्या दृष्टीमध्ये का येत नाही? हा निर्मळपणा, हा सुगंध जर आपल्या जवळ जर असेल तर कृत्रिम पद्धतीने कुठली अगरबत्ती, कुठलं अत्तर देवाला दाखवण्याची गरज आपल्याला नाही पडणार. आणि हा पठ्ठ्या मात्र कचरा भरायच्या सुपामध्ये विस्तव टाकून मला म्हणतो की बाबा तुम्ही धूप दाखवा. त्याचा धूप तो 5,000 रुपये जरी किलो असेल, पण त्या धुपामध्ये कुठला सुगंध येणार? आता सहस्त्रार्जुन खूप परवडला. अर्जुन विचार करतोय की आता श्री दत्तात्रय प्रभू उठणार, काय करावं त्याला काही कळेना. आपल्या थिट्या हातालाच त्यांनी काय केलं की धुपाटणं त्यांनी की तयार केलं. विस्तव घेतला, आपल्या थिट्या हातावर ठेवला, मनामध्ये म्हणत असले की देवा असे हे हात काय कामाचे, तुझ्या सेवेसाठी जर उपयोगी जर जात जर असेल तर चांगली गोष्ट आहे ना देवा, तुझ्या सेवेसाठी उपयोगी जाऊ दे. त्या हातावर विस्तव ठेवला आणि श्री दत्तात्रय प्रभूंना आता पाठीमागून ते आता धूप दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कशी भक्ती असते बघा भक्ताची. आपण जर असतो म्हटलं असतं काय कटकट लागली, रोज धूप दाखवा, धुपाटणं सापडत नाही, देवा सेवा बदलून दे, मला सोपी सेवा दे, काहीतरी चांगलं. भले हवं तर आल्यानंतर तुझ्यासाठी मी बसायला पटकर टाकेन, ही सोपी सेवा आहे, पण अशी भलती काही सेवा देऊ नको. कारण तो विस्तव पेटवा, ते धूप बारीक करा, त्याच्यानंतर ते धुपाटण्यामध्ये ठेवा आणि मग त्याचा वास मला येतो, त्याची वाफ मला लागते, त्याच्यापेक्षा सोपं काहीतरी दे. अर्जुन मात्र तसा नाही. श्री दत्तात्रय प्रभूंना सुगंध येतोय आणि त्या सुगंधासोबत आता करपटवास आता यायला सुरुवात झाली. श्री दत्तात्रय प्रभूंनी पाठीमागं बघितलं, त्याचा हात जळत होता, रक्त जळत होतं आणि त्यातून तो करपलेला वास आता त्या सुगंधामध्ये मिक्स झालेला होता. श्री दत्तात्रय प्रभूंनी बघितलं आणि श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की अरे सांडी सांडी टाकून दे. डोळ्यामध्ये अश्रू आहे. म्हणत असेल की देवा हा तुझ्या सेवेसाठी तरी उपयोगी जाऊ दे. देवाने सगळं काही आपल्याला फुकट दिलेलं आहे, सगळं काही फुकट दिलेलं आहे त्याने. ज्या वेळेला तुमचा एखादा अवयव जेव्हा निकामी होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या अवयवाचं मूल्य कळतं. देवाने कुठले पैसे घेतले तुमच्याकडनं याच्यासाठी? देवाने काय कुठला टॅक्स भरायला सांगितला का तुम्हाला की एवढा टॅक्स भरत जा दर वर्षाला, हे सगळं मी तुला माझ्याकडनं दिलंय? पण देवाने जे दिलेलं आहे त्याचं मूल्य आपल्याला कळत नाही. आणि आजचा जो मनुष्य आहे हे देवाने दिलेला अमूल्य अशा प्रकारचा देह की विज्ञानाने एवढी प्रगती केली पण अशा प्रकारचा देह तो निर्माण नाही करू शकला. तुम्ही कृत्रिम पार्ट बसवता तुमच्या शरीरामध्ये, पाय तुटल्यानंतर, हात तुटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठे संवेदना असते? एका ठिकाणी मी असं ऐकलं की एका जणाचा ऍक्सिडेंट झाला, त्याचं नाक तुटलं. डॉक्टर एवढे हुशार होते, डॉक्टरांनी हुबेहूब दुसरं नाक अगदी त्याच आकाराचं त्याला बसवून दिलं. ओळखू येत नव्हतं त्याचा ऍक्सिडेंट झालाय का त्याचं नाक तुटलेलं आहे. आणि मग तो चार चौघामध्ये जायचा आणि तो म्हणायचा बघितलं माझं नाक तुटलं ऍक्सिडेंट मध्ये, पण डॉक्टर किती हुशार आहे, हुबेहूब नाक तिथे बसवलं. पण हे सांगत असताना त्याच्या नाकावर बसलेली त्याला मात्र कळत नव्हतं, माशी बसलेली नाकावर. तो म्हटलं अरे पहिले नाकावरची माशी हाकल, नाकावर माशी, मग तो झटकतोय. संवेदना नष्ट झाल्या ना. कृत्रिम पार्ट मिळाला पण संवेदना आपण निर्माण नाही करू शकलो त्या पार्ट मध्ये.
आणि परमेश्वराने दिलेला हा अनमोल देह आपण मात्र नष्ट करून टाकतोय, नष्ट करतोय. सहस्त्र अर्जुनाला त्याचं मोल कळालं. श्री दत्तात्रय भाऊ म्हटले की बाग तुझ्यावर मी प्रसन्न झालो, सांग तुला काय पाहिजे ते. तो म्हटला दया घना, तुम्हाला तर माहिती काय मला पाहिजे. मी वाचेने सांगण्यापेक्षा तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला माहिती की मला काय पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभू म्हटले की तथास्तु. तुला 2 हात नाही, पण याच 2 हातामध्ये तुला आतापासून 1000 हातांचं तुला काय मिळेल, ताकद तुला मिळेल. 1000 तुला बाहुबळ तुला मिळतील. तू यशवंत होशील, तू कीर्तिवंत होशील. या भारतभूवरचे जेवढेही राजे लोक आहेत, हे सगळे राजे लोक तुझ्या आश्रयाने राहतील. तुला कोणी पराजित करू शकणार नाही. मागायला आलेला होता फक्त 2 हात. देवाने इतकं त्याला भरभरून त्याला दिलं की त्याने कधी अपेक्षा सुद्धा धरलेली नव्हती. काळ वेळ कोणासाठी थांबत नसतो. माझा प्रयत्न तर खूप आहे की लवकरात लवकर ते उरकण्याचं. पण असं आहे की मी तुम्हाला नुसतं जर असं सांगत जर बसलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. बघू पुन्हा उद्याचा दिवस आपल्याकडे आहे. अपूर्ण असलेला सहस्त्र अर्जुन आपण उद्या पूर्ण करू. आता तुम्हाला मी सांगतो याचे 2 भाग मी कसे केले. इथपर्यंतचा जो सहस्त्र अर्जुन होता, हा सहस्त्र अर्जुन आपल्याला बनता आला पाहिजे. पण आता उद्या इथून पुढचा जो सहस्त्र अर्जुन तुम्हाला दिसणार आहे, असा सहस्त्र अर्जुन आपल्यामध्ये जर असेल तर त्याला वेळीच आपण झटकून टाकलं पाहिजे. एकाच माणसाच्या 2 अवस्था पाहायला मिळतात. इथपर्यंतची जी अवस्था होती, ही अवस्था आपल्या कामाची आहे. श्री दत्तात्रय प्रभू म्हटले की सगळं काही तुला मिळालं, परंतु लक्षात ठेव, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी असन्निधान धर्मामध्ये आम्हाला 6 सूत्रांची अस्थिपरी सांगितली. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी या सहस्त्रार्जुनाला मात्र फक्त 3 शब्दांची परी सांगितली. हे सगळं तुला मिळालं, पण लक्षात ठेव, तुला 3 गोष्टी तुला महत्वाच्या पाळायच्या आहेत. हात जोडले म्हटले की कोणत्या? गो हत्या, ब्रह्म हत्या आणि स्त्री हत्या तुझ्याकडून घडता कामा नये. ज्या क्षणी गो हत्या, ब्रह्म हत्या, स्त्री हत्या तुझ्याकडनं घडतील, त्या वेळेला समजून जायचं की तुझं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. ही अस्थिपरी फक्त सहस्त्रार्जुनासाठी नाही, आजच्या माणसाच्या जीवनासाठी सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंनी ही परी सांगितली. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आज एखादा भक्त श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करत असेल, परंतु गो उपलक्षणे एखाद्या पशु प्राण्याला जर तो दुखावत जर असेल, त्यांची जर कत्तल जर तो करत जर असेल, तो त्याला श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न नाही होऊ शकत. ईश्वराधिष्ठित असलेले अधिकरण साधू संत, परंतु यांचा जर उपमर्द तो करत असेल, यांचा जर अपमान जर करत असेल 4 चौघांमध्ये, तर समजून जावं की त्याला श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न नाही होऊ शकत. आणि शेवटी सांगितली स्त्री हत्या. या अबला असलेल्या स्त्रियांना जर तो दुखवत जर असेल, अगदी निर्दोष असलेल्या या स्त्रियांना जर तो दुखवत जर असेल, तुम्हाला माहिती आहे स्त्रीच्या मनामध्ये कोणतं पाप नसतं, शुद्ध असते ते. तुझं मूळ जर स्वरूप जर बघितलं तर ते शुद्ध आहे. मोहापोटी, द्वेषापोटी, मत्सरापोटी तिचं स्वरूप बदलतं, परंतु मूळ स्वरूप मात्र तिचं कसं आहे की शुद्ध आहे. आणि अशा अबला असलेल्या स्त्रियांना जर तू समजा त्रास देत असेल, त्यांना जर मारत जर असेल, त्यांचा जर छळ जर करत जर असेल, तर मग मात्र श्री दत्तात्रय प्रभू तुला प्रसन्न होऊ नाही शकत. आताच्या विवेचनामध्ये इथपर्यंत आपण पाहूया. इथपर्यंतचा सहस्त्रार्जुन आपल्या कामाचा आहे. आपल्याला जर बनायचा जर असेल तर इथपर्यंतचा जो अर्जुन आहे तेवढा आपण बनण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि उद्याच्या सत्रामध्ये या सहस्त्रार्जुनाचा जो पुढचा भाग आपल्याला पाहायला मिळेल, आणि असा जर सहस्त्रार्जुन जर आपल्यामध्ये जर लपलेला जर असेल, तर वेळीच आपण त्याला आपल्या जागेवरनं काढून टाकलं पाहिजे. आपल्याकडे काही प्रतिष्ठित अभ्यागत या ठिकाणी अतिथी आलेले आहेत.
त्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान होणार आहे. उद्याच्या काही सूचना आहेत ते तुम्हाला मिळतील, परंतु वैयक्तिक मी सूचना तुम्हाला देतो. तुम्हाला जर उद्या सहस्त्रार्जुन आणि मदलसा जर पूर्ण जर ऐकायची जर असेल तर उद्याचं सत्र 6 वाजता सुरू होईल आणि 6 ते 9 वाजेपर्यंत सत्र चालेल. मला तुम्हाला देण्याची खूप इच्छा आहे, परंतु नेमकं असं आहे कारण की आतापर्यंत एवढ्या श्री दत्त कथा केल्या. आमचे योगेश भाऊ सुद्धा नेहमी म्हणतात की एवढ्या कथा केल्या, परंतु एवढा सुंदर श्रोता वर्ग आम्हाला कुठेच नाही सापडला आजपर्यंत. आम्ही विनोद सांगत नाही, आम्ही हसवत नाही, आम्ही बोलत असताना सगळं काही चिंतनपर बोलतोय, पण एक सुद्धा माऊली आळस देत नाही, एक सुद्धा माऊली भोजनाकडे तिकडं पाहत नाही, घड्याळाकडे पाहत नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात, म्हणूनच ही श्री दत्त कथा फलदायी या ठिकाणी होत असताना ती आपल्याला पाहायला मिळते. अवधूत प्रभुराया ओ जय जय अवधूत प्रभुराया. अवधूता प्रभुराया अवधूत प्रभुराया ओ जय जय अवधूत प्रभुराया. ऋषिवंशी प्रभु अवतरलासी भक्तारामया प्रभु रे भक्ताराम. जय जय अवधूता प्रभुराया अवधूत प्रभुराया ओ जय जय अवधूत प्रभुराया. परमार्गासी आद्य गुरु तू श्री दत्तात्रेय प्रभु रे तू श्री दत्तात्रेय. जय जय अवधूता प्रभुराया अवधूत प्रभुराया ओ जय जय अवधूत प्रभुराया.